नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ट्रेडर्स आणि इन्व्हेस्टर आहात, तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आज मी तुमच्यासाठी एक खास डिमांड आणि सप्लायचा ट्रेडिंग इंडिकेटर घेऊन आलो आहे आणि सर्वात मस्त गोष्ट म्हणजे हा ट्रेडिंग व्ह्यूवर पूर्णपणे फ्री आहे. आपल्याला नेहमी दोन प्रश्न असतात. शेअर मार्केटमध्ये इन्स्टिट्यूशन, ज्यांना आपण स्मार्ट मनी, बिग प्लेयर नावाने पण ओळखतो, त्यांनी चार्टवर स्टॉकमध्ये नेमकी खरेदी कुठे, विक्री कुठे केली आहे याचे फुटप्रिंट कसे फॉलो करून चार्टवर कुठे खरेदी करायची आणि कुठे विक्री करायची. आपण सगळे जाणतो की इन्स्टिट्यूशनचा खरेदी किंवा विक्रीमुळे चार्टवर डिमांड झोन आणि सप्लाय झोन तयार होतात. ते ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खूप महत्त्वाचे असतात. पण हे झोन ओळखणे आणि मॅन्युअली शोधून चार्टवर मार्क करणे कठीण असते आणि त्यासाठी खूप अनुभवाची गरज लागते. नवीन शिकणाऱ्या ट्रेडर्सना चार्टवर झोन्स ड्रॉ करण्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो आणि चुका होण्याची शक्यता जास्त असते. पण आता काळजी करू नका, त्याचं परफेक्ट सोल्युशन आहे या डिमांड अँड सप्लाय इंडिकेटरमध्ये. हा इंडिकेटर चार्टवर कसा लावायचा ते मी दाखवतो. सर्वप्रथम तुमचं ट्रेडिंग व्ह्यूवरती अकाउंट असणं गरजेचं आहे. फ्री अकाउंट असेल तरी चालेल. ट्रेडिंग व्ह्यू मध्ये लॉग इन करा. माझ्या तुम्ही स्क्रीनमध्ये पाहताय की मी ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे. इंडिकेटर सेक्शन मध्ये डिमांड अँड सप्लाय असे सर्च करा. इंडिकेटर सेक्शन जो आहे तो तुम्हाला इथे मिळेल. हा आहे इंडिकेटर सेक्शन. ट्रेडिंग व्ह्यू वरती लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा स्क्रीन इंटरफेस दिसेल. त्यामध्ये इंडिकेटर हा जो सेक्शन आहे या सेक्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार मध्ये टाइप करायचं आहे डिमांड अँड सप्लाय बाय. त्यामध्ये पुढे तुम्हाला दिसेल डिमांड अँड सप्लाय बाय स्टॉक फ्युजन 1.1. ऑथर आहे एक्वासोनिक 1987. तर यावरती तुम्हाला स्टार मार्क करायचा आहे. त्यामुळे तुमच्या फेवरेट मध्ये इंडिकेटर ऍड होईल आणि इंडिकेटर वरती क्लिक करायचं आहे. इंडिकेटर वरती क्लिक केल्यानंतर इंडिकेटर तुमच्या चार्ट वरती प्लॉट होईल. आता तुम्हाला चार्ट वरती दिसत असेल की मी चार्ट वरती साधारणतः 15 मिनिटच्या चार्ट वरती आहे. त्यामुळे इंडिकेटरने डिफॉल्ट 15 मिनिट्स वरती असणारे सप्लाय झोन्स इथे मार्क केलेले आहे. या बाजूला एक टेबल दिसत आहे, त्याची माहिती मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तुम्ही आता पाहू शकता हा इंडिकेटर चार्टवर लावल्यानंतर आपोआप इथे झोन्स मार्क झालेले आहेत आणि एलटीपी जवळ, एलटीपी म्हणजे ही प्राइस, एलटीपी जवळ असणारा सप्लाय झोन जो काही 50 मिनिटचा आहे त्याची प्रॉक्सिमल लाईन आणि डिजिटल लाईनच्या व्हॅल्यूज इथे टेबलमध्ये दिसत आहेत आणि प्रॉक्सिमिटी म्हणजे एलटीपी पासून त्या झोनचं किती पर्सेंट अंतर आहे तेही तुम्हाला दिसत आहे, साधारणतः 1.53. ओके, तर आता आपण पुढे पाहूया की इंडिकेटर मध्ये तुम्हाला काय काय मिळतं. या इंडिकेटर मध्ये काय फंक्शन्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. तर इथे सेटिंगचा जो गिअर बॉक्स आहे त्यावरती आपण क्लिक करायचं आहे. सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे ट्रेड मोड आहे. जसं की पहिल्यांदा तुम्ही पाहिलं की इंडिकेटर लावल्यानंतर ऑटोमॅटिकली इंडिकेटर मध्ये डिमांड आणि सप्लाय झोन मार्क होतात. पण आपल्याला जर क्वालिटीमध्ये डिमांड आणि सप्लाय मार्क करायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला इथे ट्रेडिंगचे काही मोड्स मिळतात. ट्रेडिंग मोड्स मध्ये आहेत, यामध्ये 4 वेगवेगळे ट्रेडिंग मोड्स आहेत. मॅन्युअल मोड, तुमच्या ट्रेडिंग स्टाईल प्रमाणे झोन क्वालिटी कंट्रोल करता येते. इथे तुम्ही पाहताय स्ट्रेंथ 0.5x to 10x मध्ये तुम्ही इथे मेंटेन करू शकता. आता इथे डिफॉल्ट 1.5 आहे आणि इथे जो चार्ट असेल तुमचा त्या चार्ट प्रमाणे तुम्ही टाइम फ्रेम ऍडजस्ट करू शकता 1 मिनिट पासून 1 इयर पर्यंत. तर इथे साधारणतः आता डिफॉल्ट चार्ट आहे त्यामुळे 15 मिनिट्स वर असल्यामुळे डिफॉल्ट टाइम फ्रेम घेतलेली आहे. त्यानंतर दुसरा मोड आहे नॉर्मल. नॉर्मल मोड मध्ये ऑटोमेटेड काम होऊ शकतं थोडं जलद गतीने. इथे तुम्ही पाहताल की ज्यावेळेस आपण मॅन्युअल मोड यूज करत होतो त्यावेळेस इथे एक सप्लाय झोन होता आणि नॉर्मल मध्ये आपण यूज केल्यानंतर तो सप्लाय झोन हाईड झालेला आहे. कारण नॉर्मल मध्ये काही डिफॉल्ट पॅरामीटर आहेत ज्यामुळे क्वालिटी ऑटोमॅटिकली कंट्रोल केली जाते. त्यानंतर तिसरा मोड आहे कन्झर्वेटिव्ह मोड. सेफ ट्रेडिंग साठी हा मोड यूज करू शकता. स्ट्रिक्ट पॅरामीटरने हाय क्वालिटी झोन्स दाखवतो. पॅरामीटर ऑटोमॅटिकली सेट केले जातात.
जे डिफॉल्ट सेट आहेत त्याप्रमाणे फक्त तुम्हाला इथे मोड चेंज करायचा आहे. त्यानंतर एक आहे स्टडी मोड. स्टडी मोडमध्ये अनालिसिससाठी लो ते हाय क्वालिटी सगळे झोन्स चार्टवरचे ऑटोमॅटिकली प्लॉट केले जातात आणि ड्रॉ केले जातात. तुम्हाला दिसेल आता स्टडी मोड ऍक्टिव्ह केल्यानंतर इथे खूप जास्त प्रमाणात झोन्स आलेले आहेत. आता हे जे लेबल्स आहेत त्या लेबलच्या सेटिंग्स मी तुम्हाला पुढे दाखवतो. आता सेटिंग्स मध्ये पुन्हा आपण एकदा चेक करूया. जर तुम्हाला बेस कॅन्डल पाहिजे असतील, बोरिंग कॅन्डल, तर हा फंक्शन तुम्ही एनेबल करू शकता. त्याला एनेबल केल्यानंतर इथे कलर्स आहेत ते तुम्ही सेट करू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला बोरिंग कॅन्डल चार्ट वरती हायलाइट करून मिळतील. ओके, मी सध्या ते बंद करतो. त्यानंतर झोनची मार्किंग स्टाईल आहे वीक टू वीक आणि बॉडी टू वीक ॲटो मार्किंग. तर तुम्हाला वीक टू वीक मार्किंग हवी असेल तर तुम्ही वीक टू वीक मार्किंग निवडू शकता, आणि जर बॉडी टू वीक मार्किंग हवं असेल तर तुम्ही बॉडी टू वीक मार्किंग निवडू शकता. मी ते तुम्हाला चेंज करून दाखवतो. हा जो सप्लाय झोन आहे 15 मिनिटचा, याला मी आता बॉडी टू वीक सेट केल्यानंतर इथे मार्किंग ऑटोमॅटिकली चेंज झालेली आहे आणि बॉडी टू वीक सेट झालेली आहे. त्यानंतर आहे पुढे एक्सप्लोजिव्ह कॅन्डल. एक्सप्लोजिव्ह कॅन्डल डिटेक्शन म्हणजे इन्स्टिट्यूशनल ऍक्टिव्हिटी दाखवणारे बुलिश बेरिश कॅन्डल्स हायलाइट होतात. कलर तुम्ही कस्टमाइज करता येतो. यामध्ये तुम्ही पाहताल की मी साधारणतः जे आता बेरिश कॅन्डल आहे तिचा कलर इथे ब्लॅक करतो. तुम्हाला दिसेल चार्ट वरती ज्या ज्या एक्सप्लोजिव्ह कॅन्डल्स आहेत त्यांचा कलर ब्लॅक झालेला आहे. आणि जर ग्रीन आहेत, ग्रीन एक्सप्लोजिव्ह कॅन्डल आहेत, त्यांचा कलर मला जर चेंज करायचा असेल तर साधारणतः मी इथून कलर हा कलर करतो. तर तुम्हाला दिसेल इथे कलर चेंज झालेला आहे. तर आता सध्या मी डिफॉल्ट कलर ठेवतो. तुम्हाला हवे ते कलर तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर पुढे आहे पॅटर्न सेटिंग. ओके, पॅटर्न सेटिंग मध्ये तुम्ही डिमांड झोन आणि सप्लाय झोन त्याचे पॅटर्न्स एनेबल डिसेबल करू शकता. त्यानंतर त्याचे कलर्स इथून सेट करू शकता, त्याची ट्रान्सपरन्सी सेट करू शकता, बॉर्डर सेट करू शकता, जे झोन्स आहेत त्याचे बॉर्डर सेट करू शकता. त्यानंतर पुढे आहे फ्रेश झोन ऑप्शन. आता याच्यामध्ये काय आहे, फ्रेश झोन ऑप्शन मध्ये हा इंडिकेटर मध्ये टेस्टेड झोन काढून टाकण्यासाठी दोन खास इनपुट दिलेले आहेत. टेस्टेड मिटिगेटेड डिमांड सप्लाय झोन रिमूव्हल, टेस्टेड मिटिगेटेड डिमांड सप्लाय झोन रिमूव्हल प्लस प्लस. हा ऑप्शन एनेबल केल्यावर प्राइसने डिमांड किंवा सप्लाय झोन ब्रीच करून रिॲक्शन दिला असेल तर असा टेस्टेड झोन चार्ट वरून रिमूव्ह होतो. टेस्टेड मिटिगेटेड डिमांड झोन अँड सप्लाय झोन रिमूव्हल प्लस प्लस हा एनेबल असेल. ऍडव्हान्स ऑप्शन एनेबल केल्यावरती प्राइसने झोन पूर्णपणे ब्रीच केलेला असेल किंवा झोन मध्ये क्लोजिंग दिलेली असेल तर झोन आपोआप रिमूव्ह होतो. हे ऑप्शन्स एनेबल केल्यावर तुमच्या चार्टवर फक्त फ्रेश डिमांड आणि सप्लाय झोन दिसतील, जे जास्त रिलायबल आणि सुरक्षित मानले जातील. मी तुम्हाला इथे दाखवतो चार्ट थोडासा कॉम्प्रेस करून. मी हे जर डिसेबल केले तर चार्टवर तुम्हाला दिसेल की मल्टिपल झोन्स ड्रॉ झालेले आहेत. हे सर्व टेस्टेड झोन आहेत. त्यानंतर आपण ज्यावेळेस हे यूज करतो त्यावेळेस टेस्टेड झोन पूर्णपणे चार्टवरून डिलीट केले जातात आणि फक्त तुम्हाला फ्रेश झोन, जे आता करंट फ्रेश झोन आहेत जे आतापर्यंत टेस्ट झालेले नाही, ते दाखवले जातात. त्यानंतर पुढे आहे डिमांड अँड सप्लाय झोन टेबल. तर तो हा टेबल आहे. या टेबलमध्ये तुम्हाला सिम्बॉल, LTP, झोन टाईप, त्यानंतर त्या झोनची असणारी प्रॉक्सिमल लाईन व्हॅल्यू, डिस्टल लाईन व्हॅल्यू आणि LTP पासून झोनचं अंतर पर्सेंटेज मध्ये या टेबलमध्ये शो केलं जातं. या टेबलमध्ये तुम्ही टेबलला टॉप राईट, टॉप लेफ्ट, बॉटम राईट, बॉटम लेफ्ट करू शकता. त्यानंतर बॅकग्राऊंडचा कलर चेंज करू शकता, टेक्स्टचा कलर चेंज करू शकता. त्यानंतर टेबलची साईज पण तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. याशिवाय लेबल्स आणि झोन बॉक्सेस संबंधी अतिरिक्त सेटिंग दिल्या आहेत. त्या साधारणतः आपण एकदा त्याही पाहून घेऊ. त्या तुम्ही कस्टमाइज करू शकता. तर तुम्ही इथे पाहताल की मी जो हा फंक्शन आहे एक्सटेंड झोन टू राईट, हा जर मी डिसेबल केला तर तुम्हाला दिसेल की झोनचे बॉक्सेस शॉर्ट झालेले आहेत. जर तुम्हाला तसे शॉर्ट बॉक्स आवडत असतील तर तुम्ही ते यूज करू शकता.
त्यानंतर शो झोन लेबल्स हा जर तुम्ही डिसेबल केलं तर झोन्सचे जे लेबल्स होते जे तुम्हाला टाइम फ्रेम शो करत होते ते चार्टवरून हाईड होतात. इथे झोनच्या लेबलची जी साईज आहे ती तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. मी आता नॉर्मल ठेवतो. त्याचप्रमाणे इथे तुम्ही पाहताल की हा जो झोन आहे हा ब्रीज झालेला आहे, म्हणून याचा बॉक्स रिमूव्ह केला गेला आहे, पण लेबल इथे शो करत आहेत. तर हे लेबल शो यासाठी केलेले असतात की पूर्वी झोन कुठे होते आणि ते ब्रीज झाले की अजून व्हॅलिड आहेत ते पाहण्यासाठी. त्याचप्रमाणे जर बॅक टेस्टिंग करायची असेल तर पूर्ण जर लेबल्स रिमूव्ह केले तर चार्टवरती झोन कुठे होते लक्षात येत नाही. त्यामुळं हे चार्टवरती ॲनालिसिससाठी ठेवलेले आहेत. जे तुम्हाला नको असतील तर तुम्ही हाईड करू शकता. अशा प्रकारे हा इंडिकेटरचा एक छोटासा व्ह्यू होता की इंडिकेटर कसा प्लॉट करायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काय फंक्शन्स मिळणार आहेत. तर हा इंडिकेटर सर्वांसाठी पूर्णपणे पब्लिक असून फ्री आहे. ट्रेडिंग व्ह्यूच्या इंडिकेटर सेक्शन मधून तुम्ही फ्रीमध्ये सबस्क्राईब करून चार्टवर यूज करू शकता. हा नक्की तुमच्या अनालिसिसमध्ये मदत करेल आणि वेळ वाचवेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पॉवरफुल टूल्स आणि ट्रेडिंग एज्युकेशन मी लवकर घेऊन येणार आहे. त्याचप्रमाणे डिमांड सप्लायचे काही खूप पॉवरफुल स्कॅनर्स वगैरे आहेत, तेही तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मिळतील.